हा माझा फर्स्ट व्हिडिओ असेल, फर्स्ट मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ. तर हॅलो गाईज, मी आहे वर्षा आणि आजपासून मी माझ्या एका नवीन चॅनल स्टार्ट करते ज्याच्यामध्ये मी मोटो ब्लॉगिंग करणार आहे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ असेल, फर्स्ट मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ. तर मी काय असे खूप मोठे युजली मोटो ब्लॉगिंग कोणत्या गर्ल करतात ज्या छान टू व्हीलर चालवतात किंवा ज्या रायडर्स असतात वगैरे त्या. मी अशी काही खूप मोठी रायडर नाही आहे, पण मला आवड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला घराचा सपोर्ट आहे. तर त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन करून मी आत्ता व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते. आजचा माझा पहिला व्हिडिओ आहे. जर काय चूक भूल झाली तर माफ करा आणि तुमचा सपोर्ट नेहमीच सोबत राहू द्या. तर आत्ता मी कॅमेऱ्यात बघू शकत नाहीये, पण मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की लोकांना नाही का खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टार्ट करावं लागतं, म्हणजे मोबाईल पकडून किंवा नॉर्मल ह्यानं माईकनं. पण देवानं मला ह्या मुवमेंटला पोहोचवलंय, ह्या क्षणाला पोहोचवलंय की मी माझा पहिला व्हिडिओमध्येच माझ्याकडं प्रॉपर सगळा मोटो ब्लॉगिंगचा सेटअप आहे, माझ्याकडं माईक आहे, माझ्याकडं कॅमेरा आहे. तर मला खूप आनंद आहे, खूप ग्रॅटिट्यूड आहे. देवाकडं खूप मोठं थँक्यू माझं की देवानं मला ह्या मोमेंटला आणून ठेवलंय ह्या सिच्युएशनमध्ये. म्हणजे नाही का ह्या क्षणाला आहे मी तेवढी कपॅबल आहे की माझा स्वतःचा कॅमेरा आणि माईक वगैरे अफोर्ड करू शकते. थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच गॉड. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू म्हणजे तुम्ही सगळे लोक, कारण हे जे मी करते नवीन स्टार्ट, जर त्याला तुमचा सपोर्ट नसेल तर ह्याच्यातून काहीच होऊ शकत नाही. तर तुमच्या सपोर्टची पण गरज आहे. पहिला व्हिडिओ असल्यामुळं मी तुम्हाला आत्ताच सांगते की जर तुम्हाला काय असं वाटलं ना की बाबा वर्षा इथं चुकतंय, इथं बरोबर होतंय, वर्षा ही गोष्ट चांगली आहे किंवा वर्षा ही गोष्ट चांगली नाही, वर्षा तू इथं इम्प्रूव्ह करू शकतेस, तर प्लीज मला सांगा. मला नक्कीच आवडेल तुमचा फीडबॅक घ्यायला. तुम्हाला स्टोरी सांगते माझी स्कूटीचं जर्नी कसं आहे. तर मला ना आधीच खूप गाडी चालवायची आवड होती, अगदी पहिल्यापासून. आणि मला एखादी कुठली पण मुलगी जर गाडी चालवताना दिसली तर मला असं वाटायचं की वाव, किती छान ती मुलगी गाडी चालवते, किती छान तिचा नशीब, किती डेअरिंग बाज आहे, डॅशिंग आहे. ही फिलिंग मला पहिल्यापासूनच होती. पण माझ्या मनात भीती असल्यामुळं मी कधी गाडी चालवू शकले नाही. मी थोडासा ट्राय पण केलेला गाडी चालवायचा, पण माझा 12वीच्या सुट्ट्यांमध्ये ना ॲक्सिडेंट झाला, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. तर त्याच्यामुळं माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे निघून गेला गाडी चालवायचा. मग तिथून पुढं पप्पा जरी शिकवायला लागले ना की दिशी, तरी पण मला असं वाटायचं की नको, माझ्याच्यानं काय होणार नाही. कारण माझ्या मनामध्ये एक भीती बसली होती गाड्यांबद्दलची. त्याच्यामुळं मी काय गाडी शिकलेच नाही. त्याच्यानंतर नशिबानं मी बी फार्म झालं माझं, मी ॲडमिशन घेतलं MBA ला. आता MBA नंतर मला लागला जॉब मार्केटिंगमध्ये. आणि मार्केटिंगमध्ये गरजेचं असतं तुम्हाला तुमची गाडी असणं. त्याच्या अगोदर मी गिअरची मोटरसायकल चालवायची. म्हणजे तुम्हाला सांगू का मजेशीर गोष्ट, म्हणजे माझ्याकडे गिअरच्या मोटरसायकलचं लायसन्स आहे. मी गिअरची मोटरसायकल चालवायची सुद्धा. आणि इव्हन मी RTOच्या समोर RTO ऑफिसमध्ये गिअरवाली मोटरसायकल चालवूनच लायसन्स घेतलंय प्रॉपर पद्धतीनं. पण ती मनामधली भीती आहे ना, एकदा माझ्या हातात स्कूटी आली ना की मी परत त्याच मोटरसायकलला हातच लावला नाही, मी कधीच बसले नाही त्याच्यावरती. आणि स्कूटीची पण स्टोरी अशी की मग मला तिकडं जॉब लागला मला मार्केटिंगमध्ये. आणि मग जॉब लागल्यामुळं मला स्कूटी घ्यावीच लागली, म्हणजे माझ्याकडे दुसरा काय ऑप्शनच नव्हता. त्याच्यामुळं मी गाडी घेतली. पहिल्यांदाच थोडीशी चालवायला शिकले. माझी एक माझी शेजारीने नीलम मैत्रीण, तिला घेतलं सोबत आणि डायरेक्ट सातारला गेले पहिल्याच दिवशी. बरं का, लय मोठं डेअरिंग. तुमचे पप्पा असलं डेअरिंग बिरिंग करायला लय सपोर्ट करतात की तू कर, काय नाही होत, जा. आणि सगळ्यात थँक्यू मला त्या मुलीला, म्हणजे नीलमला पण म्हणायचं आहे की कारण तिनं तेव्हा जेव्हा, म्हणजे विचार करा ना तुम्ही की एखाद्या माणसाला गाडी येत नाही, तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही त्याच्या मागं बसणं डिफिकल्ट आहे. आणि त्यातली त्यात सातारा, म्हणजे जवळजवळ 30-35 किलोमीटर त्या व्यक्तीला गाडी येत नसून जाणं, ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिनं मला सपोर्ट केला, ती माझ्यासोबत आली गाडीवरती बसून, आम्ही दोघीजणी गेलो. थोडासा कॉन्फिडन्स आला. नंतर मला सुरतमध्ये लागला होता ना मला जॉब, मग मला डायरेक्ट सुरतमध्ये गाडी चालवावी लागली. आणि जे लोक सुरतमध्ये राहून आलेत किंवा ज्यांना थोडंसं सुरतबद्दल माहिती आहे त्यांना कदाचित माहीत असेल की सुरतमध्ये ड्रायव्हिंग करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे सुरतमधल्या लोकांचं ड्रायव्हिंग खूप रश नाही म्हणतात, काय म्हणतात त्याला, रफ ड्रायव्हिंग आहे. सुरतमधले लोक खूप कसे खटखट कसे पण इकडून तिकडं गाडी घालतात. आणि मी तिथं सुरुवात केली माझी गाड्या चालवायची. इतकी भीती जेव्हा ठरलं की आज आपण पहिला व्हिडिओ बनवतोय आजपासून,
तेव्हा पण मला इतकी भीती वाटत होती, इतकी भीती वाटत होती ना, असं वाटत होतं की बापरे, की आता काय खरं नाही, वर्षात आलंय टेन्शन आहे, ते नाही का, भीती आहे खूप जास्त. असं असं एकदम धगधग धगधग होत होतं. पण जेव्हा मी निघले, गाडी चालवले, तेव्हा माझ्या खांद्यावरती एक थाप मारली, असं 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 केलं. तुम्हाला कदाचित ते दिसेल, मी तो व्हिडिओ नक्की टाकेल, व्हिडिओ अपलोड करते. यार तेवढी थाप किती महत्वाची ना, की चल ग तू, होतंय सगळं व्यवस्थित, अशा टाईपमध्ये. तर हाय गाईज, मी इतक्या वेळी इतक्या गप्पा मारल्या, पण माझा कॅमेरा पडला होता, वाकडा झाला होता, आणि मी बघितलं पण नाही त्याच्याकडं, इतकं मी कॉन्सन्ट्रेशन गाडी चालवत होते. आता मी परत कॅमेरा सरळ केला आणि मी परत बोलायला लागले. तर कॅमेरा रोटेट झालेला असताना तरी चांगलं झालं असतं, तुम्हाला गाड्या दिसल्या असत्या. आता तर तुम्हाला आभाळच दिसला असेल पूर्ण रस्त्यात. असू द्या, पहिला दिवस आहे, पहिला एक्सपिरियन्स आहे. काही काही गोष्टी होतात, चुकतात माणसाकडून. माणूस हा प्राणी चुकण्यासाठी बनलेला आहे, चुकीतूनच माणूस शिकतो. यार इतकं ऊन वाढलंय गाईच, इतकं ऊन वाढलंय की तुम्हाला काय सांगू मी, किती ऊन वाढलंय, काय सांगू मला, किती सांगू. लय डेंजर ऊन वाढलंय, आणि असं वाटतंय एकदम मे महिना चालू झाला. आणि आतापर्यंत पाऊस होता बरं का, असं ट्रान्झिशन पण असं घेतंय ना हे. आणि दुसऱ्याच दिवशी कडक ऊन, इतकं कडक ऊन की काय बोलायलाच नको. आता तर मी उन्हानं ग्रासले, आणि मुंबई मधलं ऊन असं आहे ना, असं एकदम अशी कोरड पडती. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुखाए जो फल चाहे विहीन तन जाए सीताराम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल हाथ वज्र विराज कांधे उंचले नभे साजे संप्रत वन केसरी नंदन केत कपट विद्यावान राज करी देखो आगे चरित्र सन देखो रसिया राम लखन सीता मन बसिया सुखन देखो रघुवीर परसी असं काही श्री मंडलकावे ब्रह्मागे पाल कहाते कवितके कहाते तुम उपकार समरी वही की नाम मिलाए राज के बलिन तुम रोमन विष्णु दुर्गम काळ ऊन इतकं लागतंय, असं वाटतंय 3-4 थर सनस्क्रीनचे लावायला पाहिजे. सनस्क्रीन लय गरजेचं बाबा, 3 ते 4 थर तरी व्हायचे पाहिजे बाबा. खतरो के खिलाडी बनलेली बरं का. आता मी निघलेच नसते लवकर बाहेर, पण माझ्या समोर एक ब्रिजा होती आणि मला समजलं तिला पण करायचं आहे. हट्ट की ना डेस्टिनेशन. चला, कैसे हो तबीयत?